कोल्हापूरमध्ये महायुतीचा फॉर्म्युला अजून सुद्धा ठरायचा आहे. मुश्रीफ साहेब, सन्मान्य क्षीरसागर साहेब, आंबेडकर साहेब, सन्मान्य खासदार धनंजय महाडिक साहेब हे सर्वजण मीटिंगमध्ये आहेत आणि आज त्याचा संपूर्ण फॉर्म्युला ठरणार आहे. परंतु कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकीच्या सामोरे जाऊ अशी मला खात्री आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून काय नाही. मी मगाशी सुद्धा समजवलं सगळ्यांना की कुठं ना कुठं तर ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये येण्याची माझी आता गेले अनेक वर्ष इच्छा आहे. मला खूप आनंद आहे की पक्षाच्या माध्यमातून मला राजकारणात किंवा एखाद्या संविधानिक पदाच्या निवडणुकीमध्ये पहिली पायरी ही मला वाटते महानगरपालिकेची असते जेव्हा तुम्ही शहराचा विचार करता. त्यामुळे एकदम बेस लेवलपासनं माझी सुरुवात मला करायला मिळत आहे, ह्याचा मला आनंद आहे. त्याचबरोबर माझे अनेक गुरु आहेत या राजकीय क्षेत्रात. त्यांनी सगळ्यांनी सुद्धा मला फार समजून सांगितलं की ह्या लेवलपासून जेव्हा चालू करणार तेव्हा लॉंग टर्ममध्ये त्याचे अनेक फायदे आहेत. फाउंडेशन बिल्ड करणं राजकीय क्षेत्रामध्ये किती महत्वाचं आहे आणि ते मजबूत बिल्ड करणं किती महत्वाचं आहे हे सुद्धा त्यांनी मला समजवलं. आणि आता जे काय चालू आहे त्या संपूर्ण गोष्टी बाबतीत मी फार आनंदी आहे. खरं तर विधानसभेला दिसणार अशा पद्धतीची चर्चा होती. अचानक महानगरपालिकेचं विधानसभेच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर उत्तरमधून मी तयारी करत होतो आणि त्यावेळेस शिवसेनेला ते तिकीट गेलं आणि सन्मान्य राजेश क्षीरसागर साहेब आमचे उमेदवार होते, ज्यांचा मी प्रचार सुद्धा फार मोठ्या प्रमाणात केला. आणि संधी मिळाली, संधी गेली ह्या बाबतीत मी कधी कुठल्या गोष्टीचं वाईट वाटून घेतलं नाही. मला जसं मला मार्गदर्शन करणाऱ्या नेते मंडळांनी समजवलं की योग्य वेळी आपण तुला राजकारणात आणू आणि आता मला ते वाटते होत आहे आणि त्या बाबतीत मी समाधानी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.